टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आषाढीचा दिवस आहे, भक्तिमय वातावरण आहे, सगळीकडे अतिशय चैतन्य आहे आणि गाभाराही अतिशय सुंदर सजवण्यात आलेला आहे। तर आपल्याबरोबर आहेत कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेजी, त्यांना विचारणार आहोत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीची सजावट आहे? निश्चितच महाराष्ट्र शासनाने मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू केलं आहे। आपण पाहताय की आता मंदिराचं मुख्य गाभारा असेल, 4 खांबी 16 खांबी, या परिसरात जे 700 वर्षापूर्वीचं जे वैभव होतं ते मंदिरास मूळ स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि या स्वरूपात साजेशी अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे फुलांची सुद्धा सजावट करण्यात आलेली आहे। फुलांची सजावट करताना मंदिराचं जे मूळ स्वरूप आहे त्याला कुठल्याही प्रकारची बाधा न येता अतिशय आकर्षक अशी फुलांची सजावट केलेली आहे। म्हणजे फुलांचे सुद्धा आकर्षण, त्याचप्रमाणे मंदिरात जे आखीव कोरीव दगडात काम केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला सुंदर दिसतंय। त्याच्यामध्ये विविध प्रकारची फुलं असतील, फळं असतील, त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या वस्तू वापरून याच्यामध्ये या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे। फळं आणि फुलं वापरण्याचं विशेष असं काही कारण आहे का? आपण पाहतोय की जे साधू संत आहेत ते वेगळ्या पंथाचे, वेगळ्या धर्माचे आणि सर्वच साधू संत होते। आता संत सावतामाळी पाहिलं तर एक शेतकरी होता आणि ते शेती पिकवत होता। मग त्याची जी शेतीतली फळं होती ती पांडुरंगाला घेऊन येत होते, जे माळी होते ते फुलं घेऊन येत होते। अशी विविध प्रकारची त्याला इतिहास आहे। जे साधू संत येत होते, पांडुरंगाला ज्या वस्तू अर्पण करत होते, त्यांच्या जे शेतात पिकत होतं किंवा ते जे व्यवसाय करत होते, ते ज्या पद्धतीचा व्यवसाय करत होतं त्या पद्धतीचं पांडुरंगाला घेऊन येत होते। त्यामुळं विविध प्रकारची फळं असतील, फुलं असतील, फळं ही आपण पांडुरंगाला अर्पण करतो। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। कॅमेरामन अभिजित पिसेंसह भाग्यश्री देशपांडे, TV9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।